मोदी है तो मुमकिन है। पाकिस्तानला आता हे कळालं असेल की नरेंद्र मोदींच्या नादी लागायचं नाही, नाहीतर कसे धपाधप त्यांच्यावर आज हल्ले होत आहे। सुरुवातीला पहलगाम हल्ला झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे बऱ्याच दिवस यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली, डिफेन्सच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यामध्ये काही दिवस गेले आणि त्यानंतर अनेकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले की मोदी काही करत का नाही, काही प्रतिक्रिया देत का नाही। त्यानंतर अचानक मागील 2 ते 4 दिवसापासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स यांनी धपाधप 9 सर्जिकल स्ट्राईक केले ऑपरेशन सिंदूर मध्ये आणि अतिरेक्यांचे जे अड्डे होते, कॅम्प होते तेच उद्ध्वस्त केले। अनेक अतिरेके जाग्यावरच ठार झाले। मसूर आझद जो यांचा मोहरका होता तो थोडक्यात वाचला, परंतु त्याच्या कुटुंबियातील सर्व सदस्य मेले या हल्ल्यामध्ये। तसंच मागील 2 दिवसापासून लाहोर असेल, रावलपिंडी असेल, सियालकोट असेल या ठिकाणी जे पाकिस्तानी आर्मीचे जे डिफेन्सची सिस्टीम होती ती सिस्टीमच उद्ध्वस्त केली आहे, त्यावरच ड्रोनने हल्ले केले आहेत। त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचं कंबरडच मोडलं आहे। आता फक्त कराचीवर हल्ले करणं बाकी आहे आणि पुढील काही तासांमध्ये कराचीवर पण हल्ले करणार आहे भारतीय सैन्य आणि त्यानंतर पाकिस्तानला अक्षरशः शरणागती पत्करण्याशिवाय मार्गच राहणार नाही आहे। पाकिस्ताननी जे वर्षानुवर्ष कुरगुड्या केल्या काश्मीरमध्ये तसंच भारतामध्ये छोट्या छोट्या त्या सर्वाचा बदला नरेंद्र मोदी हे घेत आहे आणि पाकिस्तानचा कायमचाच बंदोबस्त ते करत आहेत। इंदिरा गांधी पंतप्रधान असताना पाकिस्तानचं ज्या प्रकारे कंबरड मोडलं होतं भारताने, त्याच प्रकारे आज नरेंद्र मोदी यांनीही अक्षरशः पाकिस्तानला आता खूप चोपलेलं आहे आणि आता पाकिस्तान लवकरच हार पत्करून भारताची माफी मागेल याबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाही। काय वाटते, नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्याचा जो बदला आहे तो योग्यरीत्या घेतला आहे की अजून पाकिस्तानला जास्त चोपायची गरज आहे, अजून त्यांच्यावर हल्ले करण्याची गरज आहे? काय वाटते तुम्हाला? प्रतिक्रिया द्या कमेंट बॉक्समध्ये।